अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुंबईत स्वतःचं हक्काचं घर खरेदी केलं आणि सोशल मीडियावर वादाला तोंड सुद्धा फुटलं. तिने जर एखाद्या लहानच्या खोलीत राहून साधेपणाचा आव आणला असता, तर तिचं कौतुक करून तिला डोक्यावर घेतलं असतं. मात्र बॉलिवूड कलाकाराने कोट्यावधीचा बंगला विकत घेतला की आपण त्याचं कौतुक करतो, स्टेटस ठेवतो. पण जेव्हा मराठी कलाकाराने ऐशोआरामात राहायचं ठरवलं, की आपण त्याची किंमत मोजतो. मात्र मराठी माणसाने केवळ गरीब आणि संघर्षातच जगावं असा कुठे नियम आहे का? प्राजक्ताने हे वैभव कोणाच्या मेहरबानीवर नाही, तर अभिनयापासून ते बिझनेस पर्यंत केलेल्या कष्टाच्या जोरावर कमवलं आहे. दु- दुसऱ्याच्या प्रगतीचं बोट मोडण्यापेक्षा मराठी माणसाचा यशाचा अभिमान वाटायला हवा. मराठी पाऊल असंच दिमाख्यात आणि ऐटीत पडायला हवं. तर तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं, नक्कीच कमेंट्स करून सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.